नमस्कार, झिरो आवर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तुम्हाला माहिती आहे की आजकाल आम्ही ग्राउंड झिरो वरून झिरो आवर करतोय आणि आज एबीपी माझाची टीम निघाली आहे भंडारा लोकसभा मतदार क्षेत्रात। ग्राउंड झिरोवर काय परिस्थिती आहे ते बघायला। भंडारा अत्यंत महत्त्वाचा लोकसभा क्षेत्र आहे आणि का हे मी तुम्हाला सांगते। भंडारा लोकसभा मतदार क्षेत्र हे महत्त्वाचं यासाठी आहे कारण इथे दोन दिग्गज नेते मंडळी खरं तर आहे ते निवडणुकीच्या मैदानात नसतील पण त्यांची प्रतिष्ठा नक्कीच पणाला लागली आहे। एक आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, तर दुसरीकडे आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल। खरं तर या दोघांमध्येच आमने सामने झाली होती 2009 आणि 2014 मध्ये आणि याच दोघांमधल्या निवडणुकीमुळे हा मतदार संघ लोकांच्या नजरेत भारतात आला होता। आज विद्यमान खासदार सुनील मेंढे हे भारतीय जनता पक्षाचे इथले उमेदवार असले तरी प्रफुल्ल पटेलांचं रिपोर्ट कार्ड सुद्धा त्यावर अवलंबून आहे। तर दुसरीकडे प्रशांत पडोळे हे काँग्रेसचे उमेदवार आहेत, मात्र असं असलं तरी नाना पटोलेंच्या प्रतिष्ठेचा हा भाग आहे। त्यामुळे भंडारा लोकसभा मतदार क्षेत्रात जनता नक्की काय म्हणते ते आपल्याला बघायचंय। आता भंडाऱ्यातला हा पहिला स्पॉट म्हणजे प्रसिद्ध पोहा गल्ली। नावावरूनच तुम्हाला कळलं असेल की इथे सकाळी सकाळी आपण बघू शकता प्रचंड गर्दी इथे आहे आणि ही सर्व मंडळी खास भंडाऱ्याला इथे पोहे खायला येते। पोहा आणि त्याच्या बरोबर शेव हा इथला नेहमीचा कार्यक्रम, त्याबरोबर तर्री आणि ही पोहा तर्री खाता खाता या निवडणुकीत काय नक्की तडका आहे हे आपण जाणून घेऊया। संभाषणाचा खरा फ्लेवर इथे तेव्हाच येईल जेव्हा मी सुद्धा इथे पोहे खाईन आणि पोहे खाता खाता ज्या गप्पा होणार आहेत त्यातून निवडणुकीचे खरे रंग उलगडणार आहेत। रामदास यांच्याकडले हे पोहे अत्यंत फेमस आहेत। माहोल जोरदार आहे एकदम। जसं तापमान तापलेलं आहे तसं निवडणुकीचे वारही तापलेले आहेत आणि भंडाऱ्यात आणि गोंदियात आमचे सगळे कॅन्डिडेट जे आहेत ते भंडारा शहरातले आहे, म्हणून भंडारा शहरातलं जे ट्रेंड आहे ते पूर्ण लोकसभेचे ट्रेंड सेटिंग राहणार आहे असं आम्हाला वाटतंय। भारतीय जनता पार्टीच्या सुनील भाऊ मेंढे यांचा जोर आहे। सध्या 2-3 दिवस पाऊस पडला मॅडम, तर पावसाचं वातावरण सुद्धा थोडा गारवा निर्माण झाला होता, पण आता कालपासून जशी उष्णता तापलेली आहे, ऊन तापलेली आहे, तर तेवढाच आता लोकांमध्ये उत्साह निर्माण झालेला आहे। नाना पटोलेंचा हा जिल्हा असला तरी त्यांचं जवळपास 25 वर्षापासून ते राजकारणामध्ये सक्रिय आहेत, पण भंडारा जिल्ह्यामध्ये त्यांचं एकही काम विकासाचं काम केलेलं नाही आहे। जेव्हापासून मोदी सरकार आलेली आहे तेव्हापासून विकसित भारत घडत आहे आणि भंडारा शहरात, गोंदिया शहरामध्ये ज्या पद्धतीने विकास व्हायचं, केंद्र शासनाचे ज्या पद्धतीचे जे निध्या येत आहेत किंवा त्याचं आयोजन होत आहे त्या पद्धतीने आम्हाला असं वाटतं की हा नाना पटोलेचा नाही आहे, सुनील भाऊंचाच आहे, हा भारतीय जनता पार्टीचाच गड आहे। सुनील मेंढे साहेब रोज तिथं काहीतरी बोलतात आणि आमच्यासाठी भंडारा गोंदिया जिल्ह्यासाठी नेहमी कामात जेवढे काम आणता येईल ते आणतात। आज तर त्यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल असल्यामुळे आता काही विषयच नाही राहिला सुनील मेंढे साहेब निवडून न येण्याचा। मोदी किती महत्वाची आहे पूर्ण देशाला माहित आहे, फक्त मोदी आणि मोदीच पूर्ण देशाला पाहिजे, त्याच्याशिवाय दुसरा काही उपाय नाही आहे। तुम्हाला माहित आहे जर मोदी नसेल तर काय होणार आहे। आजपासून 2010च्या मागे तुम्ही बघून बघा की काय झालं आणि 2014 नंतर काय झालं। मोदी एवढा आवश्यक आहे की येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला येणारे 25 वर्ष अजून मोदीच पाहिजे। हे बघा, नाना पटोले या ठिकाणी निश्चितच आपलं एक वजन ठेवतात आणि प्रदेशाध्यक्ष आहेत काँग्रेसचे, आणि तुम्हाला माहित असेल की या ठिकाणातली जी लढत आहे म्हणजे एवढी सोपी नाही आहे। आपण बघितलं असेल की राहुल गांधीची सभा असेल किंवा मग इकडे अमित शहांची सभा असेल तर दोन्ही ठिकाणी ज्या पद्धतीचं क्राऊड या ठिकाणी होतं,
म्हणजे या ठिकाणी संघर्षमय परिस्थिती आहे. आपण ही निवडणूक एकतर्फी असं म्हणता येणार नाही. मागच्या 10 वर्षात जे विकास कामं झालेली आहे आमच्या मतदारसंघामध्ये, भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रामध्ये, हे आजपर्यंत झालं नव्हतं. तेवढं डेव्हलपमेंट या 10 वर्षात झालं आहे. त्याच्यामुळेच सर्वांचं हे मत आहे. सर्वजण मोदीजींच्या सोबत त्याचसाठी आहेत. यांनी स्वतःच फक्त विकास केला आहे आणि जनतेच्या कोणत्याही प्रकारचा विकास झाला. तुम्ही झेंडा आपला गांधी चौकात येऊन बघा, यांनी 1 करोडच्या आसपास एक झेंडा तयार केला. काय असतं त्या झेंड्याच्या? झेंडा नाही आहे, फक्त दंडा उभा आहे. झेंडा कुठे गेला? त्यांनी सांगावं ना मला की विकास कुठे गेला. जोर कोणाचा आहे? मोदीच्या आहे, मोदीचा जोर कोणाचा आहे? लोकशाहीचा आहे. तुम्ही काय सांगाल? काय जोर आहे? कोणाचा पारड जास्त भारी आहे? मोदी. नवमतदार आहात? मतदान करणार आहे? हो पहिल्यांदा करणार आहे? हो. मग कोणाचा जोर आहे? कोणाला? मोदी सरकार. मोदी सरकार. मोदी सरकार. मोदी सरकार. का बरं मोदी? तुम्हाला का मोदी आवडतात? विकास बहुत आहे. विकास म्हणजे काय? देश आता आघाडीवर चालला, पहिल्यासारखं नाही राहिला. तुम्ही कशाला मोदींना आम्हाला टॅब वगैरे बरा फ्री दिला. शिक्षण पैसे मिळत आहेत शिक्षणासाठी. आता बोनस मिळाला शेतकऱ्यांना. आम्हाला काय सांगणार? तुमच्याकडे कोणाचा जोर आहे निवडणुकीत? भारतीय जनता पार्टी आणि मोदी सरकारचा जोर आहे. म्हणजे शेतकऱ्यांसाठी यांनी भरपूर काही केलं. महाराष्ट्र सरकारने पीक विमा 1 रुपयामध्ये देण्याचा जो निर्णय घेतला तो महत्वाचा होता. पण किसान सेलचे काँग्रेसचे अध्यक्ष राहिले राष्ट्रीय स्तराचे नाना पटोले, ते तुमच्या जिल्ह्यात आहेत. त्यांनी काही केलं नाही. त्यांनी काही लक्षच दिलं नाही शेतकऱ्यांकरता. त्यांनी फक्त पिंडी घेऊन मोर्चा काढायचा हाच एवढा विषय ठेवला होता. भाजप की काँग्रेस? कोणाचा? काँग्रेस. 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 जोर कोणाचा आहे? भाजप की काँग्रेस? काँग्रेस. जोर कोणाचा आहे? भाजप. भाजप. अच्छा, जोर कोणाचा आहे? भाजप की काँग्रेस? काँग्रेस. जोर कोणाचा सुरू आहे? नरेंद्र मोदी साहेब. नरेंद्र मोदी. अच्छा, जोर कोणाचा आहे निवडणुकीत? भाजप की काँग्रेस? भाजप. भाजप. जोर कोणाचा आहे निवडणुकीत? पंजाब. भंडारा गोंदिया लोकसभा मतदार क्षेत्रातलं हे आहे बंडूभाऊ तानाजी बारापात्रे भाजी मार्केट. याला BTB मार्केट म्हणतात. आणि आज सकाळी आपण बघू शकता इथे प्रचंड प्रमाणामध्ये दोन्ही जिल्ह्यातील भाजी फळ विक्रेते आलेले आहेत. आणि त्यामुळे नक्की जिल्ह्याचा मूड काय आहे हे जर समजायचं असेल तर ही मंडळी इथे आपल्याला ते नक्कीच सांगतील. निवडणुकीचा जोर तुमच्या जिल्ह्यात आहे. कोणाचा पारडं भारी आहे? काँग्रेस की भाजपा? काय सांगाल? काँग्रेस. भाजपा. 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 काँग्रेस. कोणाचा जोर आहे? काँग्रेस की भाजपा? बीजेपी. भाजपा. काँग्रेस. पटोलेचा जोर आहे. भाजपाचा जोर का आहे? विद्यमान खासदारांनी चांगलं काम केलं का? नाही. त्यांचा जोर नाहीये. नाही आहे. नाही 5 वर्ष दिसलीच नाही. नाही, आमच्या गावाने 5-6 वेळा आले ते पटाची बैल खेळण्यासाठी. संघपट त्यांच्या आता उद्घाटन झाला बैलाला आणि त्याच्यापासून त्यांना पटाची सुरुवात झाली. भाजपाचा जोर जास्त आहे इथं. आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांकरिता खूप साऱ्या नवनवीन योजना लागू केलेल्या आहेत. आणि काय शेतकऱ्यांना आतापर्यंत केंद्र सरकारमार्फत 19 हप्ते शेतकरी सन्मान निधीच्या माध्यमातून दिलेले आहेत. 19 हप्त्याच्या माध्यमातून 38,000 रुपये शेतकऱ्यापर्यंत पोहोचले आहेत. परंतु काही लोक आहेत त्यांना समजत नाही. खासदार महोदय चांगला काम केलं आहे त्यांनी बी. थोडे बहुत कुठं नाही कुठं कमी असते, पण शेतकऱ्यांच्या प्रमुख समस्या आहेत त्या समस्यांकडे सरकारला लक्ष देण्याची. तुमच्या जिल्ह्यामध्ये 2 दिग्गज नेते आहेत. एक प्रफुल्ल पटेल आणि एक नाना पटोले. दोघांचं कसं काम आहे जिल्ह्यासाठी? नाना पटोले यांच्या बाबतीत तर काही बोलूच नका. ते भाजीचा जोरदार आहे. भाईजीने जे कामं केलं आहे ते अनेक नेत्यांनी नाही केलं आहे. मोदी आहे म्हणून बीजेपीला लोक होट देऊन राहिले मोदीच्या नावावर.
नाही तर सुनील मेंढेनं काहीच नाही केलं 5 वर्षात. मोदीच्या नावावर चालून राहिले तर, नाही तर 5 वर्षात दिसलेच नाही. मॅडम, या सरकारने शेतकऱ्यासाठी काय नाही केलं. रोड, रस्ते, शेतकऱ्यांना सबसिडी दिली, ड्रीपवर सबसिडी, मल्चिंगवर सबसिडी, रोड रस्ते दिले. काय नाही दिले सांगाय सरकारने. कुठं कमी नाही पडलेली आहे. म्हणून तुम्ही या सरकारलाच परत निवडून द्या. हो, आमचं तर व्यक्त हीच आहे. मोदी सरकारला द्यायचं. फुल मोदी. राशन फ्री देऊन राहिला सरकार. राशन फ्री देऊन राहिला आणि रस्ते सगळेच देऊन राहिले. आता आम्हाला जायला रस्ता नव्हता. उडान पूल साईडने एवढा ट्रॅफिक राहत होता. आता साईडनं अजून बायपास रोड करून दिला. काय नाही पाहिजे. पीएम आवाज योजनेतून सरकारने घर देत आहे. आता तुम्ही सगळ्यांनी जय श्रीरामच्या घोषणा लावल्या. राम मंदिर किती महत्वाचं आहे तुमच्यासाठी? बढिया आहे, चांगला आहे, आमच्यासाठी बहुत चांगला आहे. सर्वांसाठी चांगला आहे. राम जय श्रीराम. काय काय अडचणी आमच्या शेतकऱ्यासाठी 24 घंटे लाईन पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. आणि हे जे मंडी आहे हे एकदम म्हणजे बीटीबी हे आम्हाला कास्तकारासाठी म्हणजे बागायती वाढीसाठी चांगली आहे. म्हणजे आम्ही हे तुमच्या समस्यांकडे इथे निवडणुकीत उभं असणाऱ्या नेत्यांचं लक्ष आहे का? हो आहे. आम्हाला मोदी सरकारचं लक्ष आहे. मोदीच्या लक्ष आहे मॅडम. भंडारा जिल्हा हा धान उत्पादन जिल्हा आहे. भंडारा जिल्हा हा धान उत्पादन जिल्हा आहे. जेव्हा शेतकऱ्याचे धान निघतात त्याच्या 15 दिवसाच्या अगोदर धान केंद्र सुरू व्हायला पाहिजे. ही शेतकरी धानाचा शेतकरी आहे. ज्या पद्धतीनं 40 किलो घ्यायला पाहिजे होते ते 42 अतिरिक्त घेऊन राहिले कास्तकाराकडून. म्हणजे 2 किलो अतिरिक्त घेऊन राहिले. म्हणजे खासदार साहेब का करून राहिले याच्यावरती? पण हे तुमच्या खासदारांनी केलं नाही असं तुमचं म्हणणं नाही. करायला पाहिजे होतं. सन्मान निधी देण्यापेक्षा आमच्या बेरोजगारांना रोजगार द्या, रस्ते बनवा. आज सन्माननीय खासदारांनी एक बी प्रश्न आमच्या भात उत्पादक शेतकऱ्यांसाठी संसद म्हणून तुम्ही आत्ताच्या विद्यमान खासदारांना परत मतदान करणार नाही? नाही करणार. 427 शेतकऱ्यांनी महाराष्ट्रामध्ये 2 महिन्यात आत्महत्या केली. याला कारणीभूत महाराष्ट्र गव्हर्नमेंट आहे. मॅडम, ऍक्च्युली टोटल महाराष्ट्रामध्ये किंवा भंडारा जिल्हा हा शेतीविषयक जिल्हा आहे आणि कुठलीही सरकार शेतीविषयक धोरण दरवेळेस बनवते पण त्याच्या खालपर्यंत इम्प्लिमेंट नाही होत. पाण्याची व्यवस्था बरोबर नाही आहे. त्याच्यानंतर लाईट विजेची व्यवस्था आणि भंडारा जिल्ह्यात शासन शेतकऱ्यांचा एवढा रोष आहे तरी बरीच मंडळी मोदी सरकारलाच निवडून देणार असं म्हणतात. मोदी सरकारचे काही कामं चांगले आहेत. मोदी सरकारचे काही कामं आहेत पण शेतीच्या विषयावरती मॅडम सरकार चांगली आहे. याचे जे माणसं जे आहेत हे बरोबर नाही आहेत. हे माणसं गलत आहेत. नाही तर मोदी सरकार 1 नंबर आहे. त्यांना का नाही केलं? भाजी मार्केटच्या या प्रतिक्रिया अत्यंत रॉ होत्या. आपण बघितल्या लोकांच्या भावना. खरं तर दोन्ही पक्षांना, युती, आघाडी दोघांनाही समर्थन करणारी मंडळी आपण बघितली. पण या होत्या अगदी ग्राउंड झिरोच्या प्रतिक्रिया. आता पुढची प्रतिक्रिया पाहायला आपण थेट हवेत जाणार आहोत. सतीश बाबू भंडारा गोंदियाचे प्रभारी आहे आणि सध्या इथलं वातावरण अगदी जोरदार तापलेलं आहे. राहुल गांधींची सभा पार पडली त्यानंतर काय बदल आपल्याला जाणवला भंडारा गोंदियाच्या एकंदरीत मतदाराच्या मूडमध्ये? भंडारा गोंदिया राहुल गांधीची ज्या पद्धतीने पब्लिक रिस्पॉन्स मिळाला मीटिंगमध्ये आणि लोकांचा जे उत्साह होता ते पाहून फक्त भंडारा गोंदिया नाही तर पूर्व विदर्भामध्ये एक जे वातावरण आहे ते मागचे 2019 सारखा नाही आहे. हा वातावरण एकदम म्हणजे चमत्कार सारखा वातावरण दिसेल. लोकांची जी अपेक्षा नाही तसं वातावरण आहे. कारण ग्रासरूट लेवलवर लोकांमध्ये काँग्रेसबद्दल या पूर्व विदर्भामध्ये काँग्रेसचे सीट उभे आहे. फक्त एकच सीट राष्ट्रवादीची वर्धामध्ये आहे. तर पूर्व विदर्भाची जी आमची 5 सीट आहे नागपूर, रामटेक,
गडचिरोली, चंद्रपूर आणि भंडारा गोंदिया हे 5ही सीटवर म्हणजे एकदम परिस्थिती जी आहे या मीटिंगच्या नंतर त्याचा एकदम चेंज आला आहे. पण एक असं म्हटलं जातं सतीश बाबू की तुम्ही म्हणजे काँग्रेसनं खास भंडारा गोंदिया जो नाना पटोलेंचा जिल्हा आहे तिथे एक कमजोर उमेदवार दिलेला आहे आणि ही मॅच फिक्सिंग केलेली आहे. हे आम्ही नाही म्हणत आहे तर हे सेवक वाघांनी म्हटलंय, त्यांनी बंडखोरी हे म्हणत केलेलं आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की भाजप जिंकावं म्हणून इथं एक कमजोर उमेदवार मुद्दामून भाजपशी मॅच फिक्स करून नाना पटोलेंनी दिलाय. हा जे आरोप आहे, कारण मी तिथे प्रभारी आहे आणि एक मागील 15 दिवसापासून तिथे मी प्रत्येक तहसीलमध्ये आणि खेड्यांमध्ये माझे दौरे सुरू आहे. एक गोष्ट अशी आहे की नाना पटोलेच्या त्या भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये प्रभारी म्हणून मी माझा अनुभव सांगतो आहे. तिथे एकदम अंडर करंट आहे. तो लोकप्रिय नेता आहे. त्याच्या एक प्रत्येक तहसील आणि खेड्यांमध्ये एक वातावरण ग्रासरूट लेवलवर आणि त्यांनी सोशल इंजिनिअरिंग करून आपला कॅन्डिडेट एक MBBS डॉक्टरला उभा केला आहे. आपण हे सांगत आहात, सोशल इंजिनिअरिंग बद्दल बोलत आहात. नाना पटोले हे मोठे नेते आहेत, तिथे आहेत. आपल्यासारखे नेते मंडळी तिथे प्रचार पाहत आहेत. मात्र दुसरीकडे तिथे सुनील मेंढे हे विद्यमान खासदार आहे, परिणय फुके आहेत, प्रफुल्ल पटेल सारखे आता नेते तिथे ताकदीला आलेले आहेत. असं असताना आपला हा कॉन्फिडन्स ते अँटी इन्कम्बन्सी जे आहे ते सुनील मेंढेचे जे विरोधात त्याच्या नेगेटिव्हिटीचा आम्हाला फायदा मिळतो आहे. 100% आमच्या कॅन्डिडेटचा तो आहे आम्हाला फायदा, पण जास्ती फायदा आम्हाला त्याची अँटी इन्कम्बन्सीचा आहे. तर माझ्या अनुभवाप्रमाणे भंडारा गोंदियामध्ये आम्हाला यश मिळेल असं आम्हाला वाटतंय. मी एक आकडा सांगू शकाल का, किती मताधिक्य राहील? कारण यश मिळेल असं आपण म्हटलंय. ते आकडा सांगणे आता मला शक्य नाही, परंतु एवढं नक्की आहे की हा आमचा उमेदवार हा बहुमताने विजयी होईल तिथे. धन्यवाद सतीश बाबू आमच्याशी चर्चा केल्याबद्दल. आपल्या बरोबर सुनील मेंढे आहेत, भारतीय जनता पार्टीचे विद्यमान खासदार आहेत आणि आजचे उमेदवार सुद्धा आहेत. सुनील मेंढे हे सकाळी अशाच पद्धतीनं निघत असतात आणि अनेक वेळेला आपल्या 2 व्हीलरवरून मतदात्यांना भेटून येत असतात. प्रचार तर नेहमीसारखा होतच असतो, पण म्हणूनच आम्ही विचार केला की आज त्यांना त्यांच्याच 2 व्हीलरवर पकडावं. सुनील भाऊ, हा एक तुमचा प्रवास वेगळा राहिलाय. एक कार सेवक राहिले आहात तुम्ही आणि बजरंग दलाचे अध्यक्षही राहिले आहात इथले. इकडनं खासदारापर्यंत आणि परत एक निवडणूक, काय सांगाल? निश्चितच मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की मला राजकारणात येऊन खासदारपर्यंतची उंची गाठता येईल. एक सर्वसामान्य स्वयंसेवक म्हणून माझ्या जीवनाला सुरुवात झाली. सामाजिक जीवनाला टप्प्याटप्प्याने संघाने दिलेल्या जबाबदाऱ्या, मग ती बजरंग दलाची जिल्हा प्रमुखाची असो की विश्व परिषदची प्रांताच्या कार्यकारिणी असो की संघाच्या जिल्हा कार्यकारिणीतली कामं असोत, ही करत करत मी नंतर परत या सोशल वर्गात काम सुरूच होतं. एक मुळात पिंडच आमचा जनसंघापासून वडिलांपासून तो पिंड होता. त्यामुळे ही समाजसेवा, सोशल वर्क किंवा इतर सगळ्या कामामध्ये लक्ष असणारं असं माझं कुटुंब आहे. त्यामुळे हा मुळात मला सगळ्यांना असा वारसाच असा लाभलेला आहे की बा आपण सामान्य लोकांमध्ये मिसळून सामान्य लोकांची कामं करत राहिली पाहिजे. एकदा तुम्ही निवडणूक निवडून आलात आणि चांगल्या मताधिक्यानं निवडून आला होतात. या वेळेला मात्र सगळीकडेच एक टफ फाईट दिसते आहे. तुम्हाला कसा वाटतोय? नाही, निश्चितपणे बघा, मी सुरुवातीला म्हटलं, आधी सांगितलं स्वयंसेवक आणि बाकीच्या कामात मी इकडे आलो. सुरुवातीला सगळ्यात पहिले नगराध्यक्ष म्हणून इथली निवडणूक लढली मी आणि ती पण डायरेक्ट इलेक्शन होती, जनरल इलेक्शन होतं लोकांमधनं आणि ती सुद्धा मी मोठ्या फरकाने जिंकलीत, हे तुम्हाला माहिती असेल. आणि त्यामुळेच मला शहरात मग अशी ह्या बाईकनी फिरायची सवय लागली की शहर असल्यामुळे एक भंडारा जिल्हा स्थानाचं शहर आहे, लोकांशी आपण गाडीवरून सगळ्यांना भेटू शकत नाही आणि म्हणून ह्या 2 व्हीलरनी फिरायची सवय लागली. यावेळेसची निवडणूक जरी तुम्हाला टफ वाटत असली तरी गेल्या 5 वर्षाच्या काळामध्ये
मी सतत लोकांच्या संपर्कात होतो. इव्हन करोना काळात सुद्धा मी तुम्हाला एकुलता एक असा खासदार असेल जो ग्राउंड लेवलला प्रत्येक दवाखान्यात जाऊन एका याच्या आपल्या कामात जाऊन मध्ये कुठेही लोकांना पेशंटवर घेऊन जाणं. मी या टू व्हीलरवरती ऑक्सिजनचे हंडे लोकांना नेऊन दिले आहेत. हे सगळं मूळ असल्यामुळे माझ्या इनोवामध्ये मी सिलेंडर नेऊन दिलेला आहे डॉक्टरकडे. ही सगळं मुळात जी ज्याला म्हणतात की बा समाजसेवा म्हणा किंवा जो पिंड आई वडिलांचा वारसा त्यानंतर संघाचा वारसा त्यामुळे सगळं मुळात हे आलं आहे. त्यामुळे ही निवडणूक सुद्धा त्यानंतर जेवढी काही कार्यक्रम मला पक्षांनी दिलेत, मोदीजींचे जे कार्यक्रम असतात आपल्या विशेषतः कल्याणकारी योजना की भंडारा गोंदिया जिल्ह्यात मी जेवढेही विशेष मुख्य योजना आपण बघितल्यात, आपल्या घरकुलची योजना असो, शौचालयाची असो, नरेगा असो किंवा आपलं व्हॅक्सिनेशन असो, हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अग्रणी मी आहे. पण सध्या नाना पटोलेंनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली आहे. ते तुमच्याच जिल्ह्याचे आहेत, प्रदेशाध्यक्ष आहे, वजन प्रचंड आहे. त्याचा फटका बसणार आहे का? तुमच्या प्रत्येक गोष्टी खरं आहे. त्याने जिल्हा आपली ती निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. गृह जिल्ह्याची आहेत, मोठ्या उंचीची आहेत. परंतु आम्ही प्रामाणिकपणे जनतेशी कामं केली आहे. आदरणीय मोदीजींनी गेल्या 10 वर्षात ज्या पद्धतीने सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर, गरीब, आपला महिला, युवा यांच्यासाठी जी कामं केलेली आहेत त्याची एक वेगळी छाप लोकांवरती आहे आणि ती कामं पूर्ण लोकांपर्यंत पोहोचण्याचं प्रामाणिक काम मी गेल्या 5 वर्षात केलेलं आहे. प्रफुल्ल पटेल हे मात्र आता तुमच्या बाजूने आलंय. हे समीकरण तुम्हालाही खूप वेगळं असेल. अनेक वर्ष तुम्ही त्यांच्या विरोधात काम करण्यात घालवली असताना हा अनुभव कसा वाटतोय? निश्चितच मागची निवडणूकच मी त्यांच्या पक्षाच्या विरोधात लढवली आणि त्यांच्याच उमेदवाराला, त्यांचं माजी राज्यमंत्री यांना मी पराभूत केलं होतं साधारणतः 2 लाखाच्या मताने. आणि आता तो मला एक चांगला सुखद धक्का म्हणता येईल की त्यांची समर्थ साथ आणि पूर्ण शक्तीनिशी ते माझ्या पाठीशी उभे आहेत आणि स्वतःच्या निवडणुकीसारखी आपल्या गावोगावी जाऊन, तालुका लेवलला जाऊन त्याच्याशी खाली उतरून त्यांनी सभा, लोकांचे मेळावे, आपल्या कार्यकर्त्यांना पुरस्कृत करण्याचं काम त्यांनी सुरू ठेवलं आहे. त्यामुळे एक मोठी साथ मला निश्चितपणे त्यांची आहेच. राहुल गांधी यांच्या सभेनंतर इथे वातावरण काँग्रेसच्या बाजूनं बरंच बदललं. लोकांमध्ये एक नवीन ऊर्जा काँग्रेससाठी निर्माण झाली असं सतीश चतुर्वेदी सांगतात. प्रभारी आहेत ते. मला अजिबात वाटत नाही. त्यांच्या सभेतलं तुम्ही संपूर्ण भाषण ऐकलं तर नेमकं त्यांना लोकांना काय संदेश द्यायचा होता हेही मला निश्चित झालं नाही. मी ते युट्यूबवर ऐकलं. एवढंच नव्हे, त्यांचा जो उमेदवार आहे ज्याच्याकडे ते आले होते तो उमेदवार मागच्या ओळीत होता, त्याचं त्यांनी नावही घेतलं नाही, त्याची ओळखही करून दिली नाही. लोकांना मतं मागितल्याचं सुद्धा कुठे दिसत नाही. त्यांनी नेमकं भाषणात काय त्यांना साध्य करायचं होतं त्याचा नीट बोध मला तर झाला नाही, लोकांना तो झाला नसावा. त्यापेक्षा आमचे अमितभाई शहा जेव्हा आले त्यांच्या दुसऱ्या दिवशी त्या सभेमध्ये जो लोकांमध्ये जिवंतपणा होता आणि लोकांशी त्यांनी ज्या पद्धतीने संवाद साधला, निश्चितच त्याच्यापेक्षा मोठी सभा, ताकदीची सभा नुसतं आमच्या अमितभाई शहांनी फक्त आमच्या भंडारा गोंदिया लोकसभेकरता घेतलीत. स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः माझ्याकडे आतापर्यंत 3 सभा घेतल्यात. आजची 4थी सभा त्यांची पण आहे. नितीनजींनी 2 सभा घेतल्यात. आमचे योगीजी आदित्यनाथ जे आमचे स्टार प्रचारक आहेत, जे लोकांना आवडतात, ते स्वतः भंडारा आलेत. या सगळ्या लोकांचा मला निश्चितपणे फायदा होईल. धन्यवाद सुनीलजी, तुम्ही आमच्याशी बोललात आणि खास आपल्या या बाईक राईडवर आम्हाला नेलत असं मी म्हणेन. येणाऱ्या तुमच्या निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि हा होता ग्राउंड झिरो वरून भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचा 0 आवर. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.